चल तू ये. बरबाद केला ग मम्मी मला तुम्ही सगळ्यांनी बरबाद केलं. जिंदगी बरबाद केली माझी. वाटतं केलं. बस मम्मी बरबाद केलं तुम्ही मला. चंचे अगं बरबाद तर आपण आता होणार आहे. अगं टाइम वाट लावा लागली. वाट एक गप्पे. ए डुचके तू गप्प बस. तुला तू काय बाहेर बरळलीस तुला माहित आहे? बरोबर केलंय म्या. मम्मी मी क्रांती केले. क्रांती. चंचे मम्मी 1 2 3 4. मम्मी बरोबर केलंय म्या. मम्मी चंचे मम्मी चंचे आई. चंचे मम्मी म्या अन्याय सहन करणार नाही. कळलं. मम्मी तू हँडसअप केलं. मम्मी तू सोड. बस इथं. माझी धान. मम्मी माझी धान. चंचे अगं तुला मी म्हणलं होतं का नाही हे असले समजे उद्योगधंदे करू नकस म्हणून. म्हणलं होतं का नाही? अगं तू हे जे काय केलेस ते निस्तरायचं कसं? मम्मी बरबाद केलं तू. बापरे काय होतं ते बाहेर. अशी काय वागत होती ती चंचला. म्हणजे अवघडच होतं ते सगळं नाही का. अगं आणि त्या दुर्गेश्वरी मॅडम पण कसं बोलत होत्या तिच्याशी. अगं आई या घरात आवाजाची पट्टी वागण्याची पद्धत हे सगळं वेगळंच आहे. असं वाटतच नाही की यांच्यामध्ये संवाद होतो कधी. पण तू नको टेन्शन घेऊस या सगळ्याचं. तू शांत राहायचं. अगं नाही मी नाही घेणार टेन्शन. उलट तुम्ही नका घेऊ टेन्शन. हा मी हळूहळू सवय करून घेईन. अगं आम्हाला त्याचं टेन्शन नाहीच आहे. आम्हाला ना तुझं आणि इराचं टेन्शन आहे. काय चाललंय तुमच्या दोघींमध्ये? तुम्ही दोघी एकमेकांशी नीट बोलत सुद्धा नाही आहात. गोविंद काका हे कसं कुठे ठेवू? द्या ताई साहेब मी ठेवतो की तुम्ही कशाला द्या. थँक्यू. धनाजी काका हे कुठे? असू द्या मी ठेवतो. हा नाही आई साहेब तुम्ही काय लोड घेऊ नका. सगळं शांत झालंय आता. हा ते जरा गोंधळ घातला चंचीनं. तुम्हाला कोण म्हणलं? हा 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 तीच काहीतरी येड्यावनी बरळत होती. काय झालं मला बी कळलं नाही हो. काय नेमकं हिला झालं येड्यात झटका आल्यावनी. हा नाही आता ओके सगळं काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. निखिल अरे भुवनेश्वरी मॅडम अधिपती दाजींचा फोन उचलतायत. मग आपल्या उचलायला काय प्रॉब्लेम आहे त्यांना? हिराग त्यांचा मुलगा आहे तो. मग आपण काय रस्त्यावर पडलेले भिकारी होत का आपल्याला इग्नोर करायला? हिरा तू शांत हो. झाले काय तुला? कसं शांत हो? आणि अरे अशी संधी आपल्याला परत मिळणार नाहीये. कसली संधी? तुझ्या जॉबचं स्टेटस जाणून घेण्याची. आणि ते स्टेटस कसं कळणार आपल्याला? अरे अधिपती दाजींशी बोलूयात ना. विचारूयात त्यांना. तुम्ही काय लोड घेऊ नका. हा हा ठीक आहे. हा सांग अक्षू काय झालंय? तुम्ही दोघे अशा का वागताय? हो ना अगं कळायला हवंय आम्हाला काय झालंय नेमकं. अगं काही नाही झालंय मी म्हटलं ना. आणि मला नाही बोलायचंय तिच्याबद्दल. जाऊ दे आपण काय नाही बोलायचंय. आणि हे बघ तुला बोलायचं नाही याचा अर्थ नक्कीच काहीतरी झालेलं आहे. लग्न ठरल्यापासून बघतोय आम्ही काहीतरी बिनसलंय तुमच्या दोघींमध्ये.
आणि तुम्ही लपवताय ते आमच्यापासून. अक्षु आज कळायलाच हवंय आम्हाला. हा हे बघ, तुला माझी शपथ आहे. अगं एवढ्या जीवाला जीव देणाऱ्या बहिणी तुम्ही आज साधं एकमेकींशी नीट बोलत नाही आहात का? ती बहीण नाहीये माझी, नाहीये माझी. असं काय बोलतेस तू? नाही मानत मी बहीण तिला. जे आहे ते बोलते. इराचं काही चुकलंय का? आणि चुकलं असेल तरी लहान बहीण समजून माफ कर ना तिला. माफ करण्यासारखी चूक नाही केलीये तिने. म्हणजे अगं, असं काय केलंय तिने? जाऊ दे ना बाबा, प्लीज तो विषय नको आता. का नको? अक्षु कळलं पाहिजे ना आम्हाला. एवढं का पाण्यात बघताय तुम्ही एकमेकींना? ते बघ, इतकं तर आम्हाला नक्कीच माहितीये की काही कारण असल्याशिवाय तू अशी वागणारी आणि चिडणारी मुलगी नाहीच आहेस. हे बघ, जे झालंय ते झालंय. तर त्या विषयावर बोलून मला माझं पूर्वीचं आयुष्य मिळणार आहे का परत? म्हणजे असं का बोलतेस तू? तू खुश नाहीयेस का या लग्नात? फसवणुकीमुळे झालेल्या लग्नात कोण खुश असतं आई? फसवणूक कुणी केली? कोणाची? तुझ्या धाकट्या मुलीनं केली फसवणूक. कोणाची? माझी. काय केलं तिने? सांगा मला. प्लीज मला ते सगळं आठवायला लावू नका, मला खूप त्रास होतोय. अगं पण आम्हाला कळलं पाहिजे ना काय झालंय ते. अक्षरा, अगं हे नाही कळलं ना तर जास्त त्रास होतोय आम्हाला. कळतंय का तुला? सांग बेटा, सांग प्लीज. तुला आमची शपथ आहे, सांग काय झालंय? प्लीज आई, प्लीज. अगं प्लीज अक्षरा, आम्ही प्लीज म्हणतो पण सांग, आम्हाला कळू दे काय झालंय ते. अक्षरा, आज हे कळाल्याशिवाय आम्ही इथून जाणारच नाही आहोत. आई हे बघ, तुम्ही तुमची तब्येत सांभाळा. तुम्ही नका पडू जे झालंय त्यात, प्लीज. अक्षु, आम्हाला तुमच्या दोघींचंही नातं पूर्ववत व्हायला हवंय. ते आता शक्य नाही. का? असं नको म्हणूस अक्षु. सांग आम्हाला काय झालंय ते. काय केलं इरानी? प्लीज सांग अक्षु, तुला शपथ आहे का आमची? मी लग्न करावं म्हणून इरानं प्रेग्नन्सीचं खोटं नाटक केलं. मी ठेवतो थांब. ए भावा, मी करतो, राहून दे. अरे मी गेलं तर काय बिघडते ओमके? अरे मग मी पण केल्याने काय बिघडणार आहे? ए बाबा, तुझ्याशी उगाच वाद घालण्यात अर्थ नाही. सोड. ए भावा, राहून दे. ते आपले पाहुणे आहेत ना, तू त्यांची काळजी घे. मी हे बघतो सगळं. ती कशाला कामं करत बसल्यात? थांबा पाहुणे, काय नाव खराब करता का काय? असं तुम्ही नका कामं करू. कामं करायला माणसं आहेत आपल्याकडे. इरत आहे. बसा बसा आरामशीर. काय घेणार तुम्ही सांगा? धनाजी काय घेणार? ज्यूस घेणार? आईस्क्रीम घेणार? जी सरकार. तुम्ही काय सांगणार नाही माहितीये मला. ए धनाजी, मी बाईसने आईस्क्रीम आवडते. 2 आईस्क्रीम घेऊन ये यांच्यासाठी. वय दाजी, एक विचारू का? विचारा की. भुवनेश्वरी मॅडम तुम्हाला काही बोलल्या का? कशाबद्दल? हेच नोकरीबद्दल वगैरे. कसली? कुणाची नोकरी? माझ्या. नाही नाही नाही, आपली इरा असं नाही करू शकत. हो ना. अगं, जसे आम्ही तुझ्यावर चांगले संस्कार केलेत तसे तिच्यावरही चांगलेच संस्कार केलेत. मग ती असं खोटं नाटक कशासाठी करेल? आणि तेही तू लग्न करावं म्हणून? अक्षु, तुझा काहीतरी गैरसमज झालाय ग. आपली इरो अशी नाहीये. ती काय आहे हे मला चांगलंच कळले आहे. ती
ती निखिलशी लग्न करायला डेस्परेट झाली होती म्हणून तिनं माझ्यावर प्रेशर आणलं. कारण माझं लग्न झाल्याशिवाय तिचं लग्न होणार नव्हतं. म्हणून हे सगळं खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक. इरा, सावकाश सावकाश. ठीक आहे. ऍसिडिटी झाली का परत? बरं वाटतंय? ताई मी प्रेग्नेंट आहे. मला दिवस गेलेत. हो, मी त्यावेळी म्हणालेही होते की ही अशी प्रेग्नंट बाईसारखी उलट्या का करतेय. तेव्हा ती नव्हती आई प्रेग्नंट. सगळं नाटक चाललं होतं तिचं. अगं तिला त्रास होतोय, तिचा त्रास कमी व्हावा म्हणून मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तर तिथे त्या डॉक्टरांनी सांगितलं की ही खरंच प्रेग्नंट आहे आणि कॉम्प्लिकेटेड प्रेग्नन्सी असं म्हटलं. ह्यांचं वय कमी आहे त्यामुळे थोडे कॉम्प्लिकेशन्स आहेत. आता बाळाची वाढ चांगली झाली पाहिजे आणि ह्यांचीही काळजी घ्यावी लागेल, नाहीतर बाळ आणि आई दोघांनाही धोका होऊ शकतो. आणि डॉक्टरांचं बोलणं ऐकून मी घाबरले. तिची काळजी घेऊ लागले. तेव्हा ती माझ्याकडे एकाच गोष्टीचा हट्ट करत होती, तू लग्न कर, तू लग्न कर. कारण माझं लग्न झाल्याशिवाय तिचं आणि निखिलचं लग्न होणार नव्हतं. मी आई बाबांना काय सांगू ताई? कसं सांगू? मला त्यांना फेस नाही करता येणार ताई. जोवर तू लग्न करणार नाहीस ना तोवर आमचं काहीही होणार नाहीये. माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये ताई. खरं तर कमल बरोबर लग्न मोडल्यावर मला कुणाशीच लग्न करायचं नव्हतं. पण ही इराची प्रेग्नन्सी जर बाहेर आली असती तर आपली सगळ्यांची नाचक्की झाली असती. तुम्हाला खूप त्रास झाला असता. म्हणून मी निखिलच्या आई बाबांना पुन्हा कन्व्हिन्स करायला गेले की तुम्ही त्यांचं लग्न लावून द्या. पण मग त्यांनी ही अट घातली की तुझं लग्न झाल्याशिवाय आम्ही इरा आणि निखिलचं लग्न नाही लावणार म्हणून. हे बघ अक्षरा, मी स्पष्ट सांगतो, तुझं लग्न झालं नाही ना तर आम्ही इराला सून म्हणून आणणार नाही. इराला कळलं की मी लग्नाला तयार नाहीये. मग तिनं इमोशनली ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. एकदा तर ती मला म्हणाली की मला आणि माझ्या बाळाला मारून टाक. आई तिने सुरी घेतली आणि हाताने नस कापायचा प्रयत्न केला. माझं झालं निखिलशी बोलणं. त्याने मला सांगितलं की जोवर तू लग्न करणार नाहीस तोवर आमचंही काही होणार नाही. आणि मला माहिती तू लग्न करणार नाहीस. सगळं संपलंय आता. काय करतेस तू इरा? मारूनच टाकते स्वतःला. सोड ना. हे बघ इरा, आरडाओरडा करू नको. साईबाबांना ऐकू जायचं. नाही मला नाही जगायचं आता. अगं तू काय बोलतेस इरा? सोड. काही झालं नाहीये माझ्या आयुष्यात. मला मरू देता येईल. अगं तू काय बोलतेस? मला मरायचंय. हे जब होतं ना तुला? काय बडबडतेस? सोड. मला ह्यातलं काहीही तुम्हाला सांगता येत नव्हतं आणि तो सगळा स्ट्रेस मला सहनही करता येत नव्हता. म्हणून मी शेवटी निखिलच्या आईबाबांना भेटले आणि त्यांना म्हणाले की पुढच्या 15 दिवसात जर माझं लग्न झालं तर तुम्ही त्या दोघांचं लग्न लावाल का? आणि मग मी तुम्हाला येऊन सांगितलं की मी लग्न करायला तयार आहे, माझ्यासाठी स्थळ बघा म्हणून. आणि सर्वज्ञाचं स्थळ आल्यावर मी लगेचच होकार दिला, कारण मला माहित होतं माझ्याकडे वेळ नाही. पण मग नंतर त्यांनीच नकार कळवला. शेवटी इराची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये म्हणून मी अधिपतींशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. नाही भावा, काय मॅटर काय आहे? नोकरी नाही आहे काय सध्या? मोकळं बोल. काय प्रॉब्लेम आहे काय? हो दादा, म्हणजे माझ्याकडे नोकरी होती पण मी ती सोडली आहे. का? बेटर प्रॉस्पेक्टसाठी. म्हणजे चांगल्या संधीसाठी आधीचा जॉब मी सोडला. म्हणजे आई साहेबांनी असं काय सांगितलं होतं काय की असं बघूया नोकरीचं नियोजन लावूया असं काय? नाही दादा, म्हणजे असं काही कंपल्शन नाहीये. मी आपलं सहजच विचारलं.
अरे नाही, बरं झालं उलट बोललास की. मी फोन लावतो फॅक्टरीत, काय ना काय होईल, कुठल्या तरी डिपार्टमेंटला का नाही काहीतरी नियोजन लागणार. टेन्शन घेऊ नको, काळजी कर. ए अरे धनाजी, काय फॅक्टरीत गेलास काय आईस्क्रीम आणायला? आमच्या मेहुनीबाई नाराज होतील बरं काय, आम्हाला परवडणार नाही ते. अक्षू, हे कारण होतं तुझं अधिपतींना लग्नासाठी होकार देण्याचं? अगं पण तू तर म्हणाली होतीस की भुवनेश्वरी मॅडम शाळेवर बुलडोझर फिरवणार आहेत, म्हणून तू अधिपतींशी लग्न करायला तयार झालीस. ते कारण होतच, पण इरा हे मुख्य कारण होत. मी अर्जंटली भुवनेश्वरी मॅडमना फोन केला आणि त्यांना सांगितलं की मी अधिपतींशी लग्न करायला तयार आहे. मग त्यांनी मला भेटायला बोलावलं. माझं म्हणणं, माझी सगळी तत्व, माझं सगळं बाजूला ठेवून मी गुडघ्यावर बसले त्यांच्या समोर आणि त्यांना विनंती केली, मला तुमची सून करून घ्या. तुला जर खरंच असं वाटत असेल की तुझं आणि अधिपतींचं लवकरात लवकर लग्न व्हावं आणि आम्ही त्याकरता परवानगी द्यावी, तर बस गुडघ्यावर आणि कर विनंती. मग आम्ही ठरवू काय करायचं ते. मॅडम, मी तुम्हाला विनंती करते, मला तुमच्या घरची सून करून घ्या. तेव्हा कुठे त्या तयार झाल्या आणि मग लग्नाची तयारी सुरू झाली. अक्षू, तू खरंच गुडघ्यावर बसलीस? हो, इरूसाठी बळी दिला स्वतःचा आणि लग्न ठरल्यावर मी लगेच निखिलच्या आई बाबांनाही सांगितलं. मला काय वाटतं, आपण ह्यांच्या लग्नाची तारीखच ठरवून टाकूया. हो हो अक्षरा, दमाने. पण आता लगेच कशी तारीख ठरवणार ना? म्हणजे आधी तुझं लग्न झालं पाहिजे ना. त्यांचं लग्न होणार, पण त्याआधी तुझं लग्न झालं पाहिजे. तुझ्या गळ्यात मंगळसूत्र पडलं पाहिजे, तुझी पाठवणी झाली पाहिजे. त्यानंतरच आम्ही यांच्या लग्नाची तारीख ठरवणार. हा आमचा हट्ट कायम आहे. मी तिची खूप काळजी घेत होते आई. सारखं तिला सांगायचे, प्रेग्नंट आहे सिरू, तू काळजी घे स्वतःची, उड्या मारू नकोस, धावू नकोस, जप स्वतःला. तेव्हा ती सारखा तो विषय टाळायची. पण तेव्हाही मला असं अजिबातच वाटलं नाही की ती माझ्याशी असं खोटं नाटक करेल. अगं मग तुला कधी कळलं हे सगळं खोटं आहे ते? लग्न लावल्यावर जेव्हा आपण हॉलमध्ये गेलो, पुढचे विधी होण्याआधी मी इराला आणि निखिलला बोलताना ऐकलं. अगं इरा, आपली खोटी प्रेग्नन्सी वर्क झाली. ताई एक नंबरची मूर्ख आहे, मूर्ख. मग मला कळलं प्रेग्नन्सीचं सगळं खोटं नाटक आहे. हे जर मला आधी कळलं असतं नाही तर मी लग्नाला उभीच राहिले नसते राहिले मी उभी लग्नाला. पण मी माझ्याच बहिणीने रचलेल्या सापळ्यामध्ये पूर्णपणे अडकले होते, बाहेरच पडू शकत नव्हते. अधिपती, त्यांची यामध्ये काहीच चूक नव्हती. मला कित्येक वेळा म्हणाले असते, मी कारण सांगा, तुमच्या मनाविरुद्ध लग्न नकोय म्हणून. मी आता शेवटचा विचार आलोय, असं काय कारण आहे ज्याच्यामुळे तुम्ही लग्नाला तयार झाला? मला खरं सांगा. मला खरंच करायचंय लग्न. अडगा वाटतं की मी तुम्हाला? एवढं डोसकं आहे मला चांगलं माहित आहे तुमचं माझ्यावर प्रेम नाही आहे आणि तुम्हाला माझ्या संग लगीन करायचं नाही आहे. बदललंय माझं मत आता. पण मी त्यांना सांगितलं, मी एकदा होकार दिला की मागे हटत नाही. म्हणून मी लग्नासाठी उभी राहिली. इरानं जे काही केलं ते सगळं मला आठवत होतं, पण मी मागे हटू शकत नव्हते. आई, इरा इतकी स्वार्थी निघाली की तिनं खोटे डॉक्टर्स, खोटे रिपोर्ट सगळं मॅनेज केलं होतं. आपल्या इरूनं. या सगळ्यामध्ये
या सगळ्यामध्ये तिच्या बरोबर तो निखिल सुद्धा सामील होता. बापरे अक्षू, अगं काय ऐकतोय आम्ही हे? मलाही असाच धक्का बसला होता. माझी लहान बहीण म्हणून ती खूप प्रेम केलं तिच्यावर, खूप लाड केले तिचे. आणि तिनं मला कुणी बहीण नाही आहे, कुणी बहीण नाहीये माझी. माझ्यासाठी माझ्या माहेरी फक्त तुम्ही दोघं आहात, मला नाहीये बहीण. तिनं मला लग्नाच्या बंधनात अडकवलं आणि स्वतः मोकळी झाली आयुष्यभरासाठी. अक्षू